नमस्कार, मी अश्विनी आणि आज आम्ही कराडमध्ये तहसीलदार कार्यालयासमोर आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन करत आहोत। आणि हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आहे, जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती विद्यार्थी जी मागणी करत आहेत आणि सोनम सर जी मागणी करत आहेत त्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही आज इथे बसलेलो आहोत। त्याचबरोबर दिल्लीमध्ये आंदोलन चालू असताना ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, ज्या महिला मुलींवरती छातीवरती लाथा मारल्या गेल्या, त्यांचे कपडे फाडले गेले आणि अमानुषपणे त्यांना मारहाण केली गेली आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही कराडमध्ये सर्व विद्यार्थी मिळून आंदोलन करत आहोत। आणि हे आंदोलन शांतता पूर्ण असणार आहे आणि माझी कराड भागातील सर्वांना विनंती आहे, आवाहन आहे की तुम्ही इथे या आणि तुमच्या व्यथा या शिक्षण व्यवस्थेबद्दल तुमचंही मत या मंचाच्या माध्यमातून तुम्ही मांडा। धन्यवाद। नमस्कार, मी बापूसाहेब लांडगे, भारतीय नागरिक। आज जे जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कराडमध्ये तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण या विद्यार्थ्यांनी धरलेलं आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। आजची परिस्थिती बघता आज जे आपले भारताचे संविधान आहे या संविधानाची पायमल्ली होत आहे का असं दिसायला लागलेलं आहे। त्याच्यामुळं आमची आता जे आंदोलनाला बसलोय आम्ही अतिरेकी नाही, गुंड नाही किंवा दहशतवादी देखील नाही, आम्ही एक आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आंदोलन करत आहोत। आणि जो देशाचा पंतप्रधान आहेत आणि गृहमंत्री आहेत त्यांनी आता जे आंदोलन चाललंय या आंदोलनावर तात्काळ विचार करून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि हे आंदोलन तात्काळ संपवावं आमची अशी सर्व अपेक्षा आहे। म्हणून येणाऱ्या भविष्यात युवा पिढीचं भविष्य खराब होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि आंदोलनकर्त्याची मागणी पूर्ण करण्यात यावी यासाठी आम्ही आज एक दिवसीय उपोषणाला आमचे सर्व विद्यार्थी बसलेले आहेत, त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे। नमस्कार, मी डॉक्टर साद अमीन शेख। आज आम्ही आंदोलनासाठी बसलेलो आहे कारण जे दिल्ली जंतर मंतरमध्ये आमचे जे विद्यार्थी आहेत ते आंदोलनासाठी बसले आहेत कारण ते नीट पेपर लीक झालेला आणि त्यामुळं जे 20+ मुलांनी जी आत्महत्या केली त्यांचा अकाउंटेबिलिटी जो जबाबदारी हे कोण घेणार आणि त्यांचे प्रोटेस्ट करताना जे दिल्लीमध्ये पोरांना जे मारहाण केली त्यांची पण जबाबदारी कोण घेणार यासाठी आणि ज्या नीट पेपर लीकमुळे जी आत्महत्या झाली त्याच्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तिफा द्यावा यासाठी आम्ही आज आंदोलनामध्ये एक दिवसासाठी बसलेलो आहे।